श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आजची रेसिपी बघा, मस्त अशी मटर मेथी किंवा वाटाणा मेथी, म्हणजे आपली सोपी भाषा मेथीची भाजी वाटाणा टाकलेली किंवा मटर मेथी जरा सोपं पडतं, तर मटर मेथीची आज भाजी बनवलेली आहे, अगदी वेगळ्या पद्धतीत आणि जबरदस्त चवीची। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा साध्या आणि सोप्या भाषेतल्या व्हिडिओसाठी। तर बघा, आता मस्त आपण बघूया काय लागणार आहे काय नाही सामान। तर इकडे मेथी घेतलेली, मेथी स्वच्छ धुवून नंतर कट करून घेतली बारीक। आता मेथीचे नुसते पानं घेतलेले नाहीत, काड्या पण छोट्या छोट्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये, कारण की त्याची पण चव छान असते, उतरते भाजीत। नंतर कांदा, टोमॅटो, भरपूर असा लसूण, आलं, अर्धी वाटी तीळ घेतलेत आणि 1 वाटी तर मटार घेतलेला आहे, म्हणजेच वाटाणा फ्रेश असा शेंगा सोलून घेतलाय। कारण की सध्या आता मार्केटमध्ये म्हणजे बाजारामध्ये मेथीची भाजी, वाटाणे भरपूर येतं, गाजर, आता सध्या भरपूर छान छान भाज्या यायला लागल्यात। तर म्हणून चला म्हणलं होईन तेवढं त्याचं नवीन काहीतरी बनवून तुम्हाला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न। आवडल्यास नक्कीच कमेंट करा। तर आता काय केलं आपण, कढईमध्ये तेल टाकलं, तेल टाकल्यानंतर बारीक कांदा कट करून घेतलेला आहे। आता कांद्याचा आकार ना छोटा मोठा उभा कसाही कट करू शकता, कारण की आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मी बारीक कट करून घेतला, एवढं टेन्शन घ्यायचं नाही, साधा आणि सोपं। उभा कट करून घेतला तरी चालतो, मोठा मोठा असा। तर आता तेल टाकून आपण कांदा भाजून घेऊ। तर कांदा आधी चांगला भाजून घ्यायचा आहे आपल्याला। आणि बघा असा कांदा आता गुलाबी झालाय, म्हणजे छान असा भाजलाय। तर आता लगेच आपण याच्यामध्ये काय करू, कांदा तर भाजलाय, मग आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय बघा टोमॅटो। आणखी थोडंसं त्याला भाजून घेतलंय मी तुम्हाला सांगितल्यापासून तेलामध्ये। मग आता याच्यामध्ये मस्त असं फ्रेश लाल टोमॅटो टाकून घेऊ। तर आता टोमॅटो पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। आता भाजून घ्यायचं म्हणजे चांगलं गळून घ्यायचं आहे। तर कांदा मी एकच साईडला ठेवला आहे आणि टोमॅटो एक साईडलाच ठेवलं आहे। नंतर थोडंसं भाजल्यानंतर दोन्ही मिक्स करणार, कारण की आता कांदा तर आपला मस्त भाजलेला आहे। तर आता टोमॅटो टाकल्यानंतर पण थोडंसं तेल टाकून घेऊ। तर हे काय एक ग्रेव्ही बनवल्यासारखी बनवायची ना आपल्याला, मग त्याच्यामुळे थोडंसं तेलाचं प्रमाण वापरलं। तर आता याच्यामध्ये आपण काय केलं आहे, लसूण आणि आलं, भरपूर असा लसूण घेतला आहे, कारण की हिरव्या पालेभाज्याचं म्हणलं का लसणाचं प्रमाण जास्त असलं की त्याची चव आणखी मस्त अशी वाढते। तर आलं लसूण टाकून घेतलं आणि नंतर आपण 2 मिरच्या मधून तुकडा पाडून टाकून घेतल्या। तर 2 मिरच्या, जास्त काही तिखट नाही तर मिरच्या। तर आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हे सगळं मी मिक्स करून घेतलं आहे। कांदा तर आपला पहिला भाजलेला आहे। तर आता मिरच्या, आलं, लसूण याचा सगळ्याचा कच्चटपणा जाईपर्यंत याला भाजून घेऊ। तर आता हे बघा, मस्त असा टोमॅटो आपलं छान असं गळत आलेलं आहे, कारण की दाबलं की आपल्याला लक्षात येतं। असं जरी आपल्याला साबूत फोड दिसली तरी पण ती दाबली का पूर्ण असं पाणी झाल्यासारखं होतं त्याचं। तर आता याच्यामध्ये 4 काजू टाकलेत आणि जे आपण तीळ घेतलेत ते तीळ टाकून घेतले। आता ह्या साहित्यामध्ये तुम्हाला मी आधी काजू दाखवले नाहीत, कारण की काजू 4 ठेवायचे खरं तर विसरलं माझ्याकडून, पण नक्कीच काजू वापरा। मस्त असं ग्रेव्हीचा पूर्ण अशी ग्रेव्ही तयार होते, छान असा फ्लेवर त्याच्यामध्ये येतो आणि भाजीची चव आणखी वाढते। तर आता याला थोडंसं भाजून घेऊ। तर आणि भाजल्यानंतर हे सगळं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर कारण की आता थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्सरला याची बारीक अशी पेस्ट म्हणजेच ग्रेव्ही बनवून घ्यायची। आता याच कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तर आता आपल्याला काय करायचं आहे, मेथी परतून घ्यायची। तुम्हाला सांगते मी, मग लसूणी मेथी म्हणजे हॉटेलला जशी मिळती त्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, नक्कीच आपल्या चॅनलला जाऊन बघा, मस्त असे। तर आता मेथी आपण परतून घेऊ। तर कारण की मटर मेथी बनवायची असली किंवा मेथीची जरी भाजी बनवायची असली तरी आपण तेलामध्ये छान असं मेथी परतून घेतो। तर मेथी परतून घेतली, हे सगळं जे सामान आहे ते थंड झालेलं आहे, कांदा किंवा लसूण अद्रक जे सगळं घेतलेलं आहे ते आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। तर आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची। याच्यातच टाकून घेतली का मस्त त्याच्यात चव उतरते। वरून भाजीला टाकायची असली तरी चालते, पण त्याच्यात काढले वाटणामध्ये जर तुम्ही कोथिंबीर वाटली का खरंच तुम्ही आणखी बघा त्याची चव आणखी वाढली जाते भाजीची। तर आता काय आपण बघा मस्त असं बारीक पेस्ट काढून घेतलीच आहे। तर आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं, तेल टाकून घेतलं, आणखी थोडंसं टाकलं नंतर मी तेल, आणि याच्यामध्ये बघा जिरे टाकून घेतले।
आता जिरे तडतडते तोपर्यंत लगेच तेजपत्त्याचे वाकडे तिकडे कसे तरी ते 2 पानं टाकून घेतली तर म्हणजे ते तसेच होते कट झाल्यासारखे. आता जिरे तेजपत्ता चांगला भाजला की नंतर याच्यामध्ये आपण जी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची. आता याला थोडंसं परतून घेऊ. आणि ही ग्रेव्ही आता कसं आहे पूर्ण सगळं आपण भाजून घेतलेलं असतं, अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो, त्याच्यामुळे हिला जास्त परतायची काय गरज लागत नाही. पण थोडंसं तरी पण परतायचं. एखादं थोडंसं काहीतरी कच्चं असलं की त्याचा कच्चटपणा निघून गेला पाहिजे. एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या कोणतीही भाजी बनवताना. तर आता याच्यामध्ये जाणार बघा हळद. अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि 1 चमचा लाल मिरची पावडर, कमी तिखटवाली, रंग छान येतो, म्हणजेच बेटकी मिरची पावडर. आणि नंतर अर्धा चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला. आता गरम मसाला आणि किचन किंग मसाला याच्यापैकी कोणचं जरी एक उपलब्ध असलं तरी चालतं, किंवा हे दोन्ही उपलब्ध नसले तर सब्जी मसाला भेटतो बघा, भाजीचा मसाला, ते वापरला तरी चालतो. तर आता याच्यामध्ये थोडंसं आपण त्याच भांड्यामध्ये इसळून पाणी टाकून घेतलं आहे. तर याला छान असं थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊ. तर भाजी बनवताना सगळे मसाले टाकले का, मसाले आणि ग्रेव्ही हे पूर्ण एकजीव होण्यासाठी थोडंसं पाणी टाकून परतून घ्यायचं. चांगलं असं तेल चुटचुटून द्यायचं, म्हणजे त्याची सगळी चव. आता प्रत्येक वेळेस चवचं म्हणजे मला बी काय सांगावं तुम्हाला लक्षात येत नाही. खरं जर म्हणलं तुम्ही समजून घ्याल मला काय सांगायचं आहे. तर आता चांगलं तेल बघा मस्त असं चुटचुटलं आहे. आपली मसाले आणि ग्रेव्ही परतली की याच्यामध्ये फ्रेश क्रीम. आता फ्रेश क्रीम म्हणजे तुम्ही म्हणता क्रीम कशी, तर क्रीम म्हणजेच आपली जी दुधावरची साय आहे ना ती टाकून घ्यायची फेटून त्याच्यामध्ये. मग बघा तुम्हाला परफेक्ट अशी हॉटेलसारखी भाजी लागणार. तर आता आपण दुधाची साय मस्त टाकून घेतली. आता याच्यामध्ये जाणार फ्रेश असे मस्त वाटाणे म्हणजेच मटर, आणि आपण जी मेथीची भाजी परतून घेतली ती. आता वाटाणे मी परतून घेतली नाही कारण की वाटाणा ना सध्या कवळ्या शेंगात जास्त काही निबर नाही, त्याच्यामुळं थोडासा वाफळला तरी तो मऊ पडतो लगेचच. आता भाजी कडेपर्यंत वाटाणा पूर्णपणे शिजून निघतो. आता पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला जसं पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढं. आणि पाणी टाकताना ना आपल्याला गरम पाणी करून टाकायचं आहे, गार पाणी टाकू नका, म्हणजे त्याचं टेम्परेचर म्हणजे बराबर राहतं. कारण की पाणी टाकल्यानंतर लगेच त्याला उकळी फुटायला सुरुवात होते. गार पाणी टाकलं की पूर्ण ती म्हणजे गारल्यासारखी, म्हणजे गारटपणा येईन त्या भाजीला, नंतर उकळी फुटणार, त्याच्यात थोडीशी चव निघून गेल्यासारखी होती ना. मग त्याच्यामुळं गरम पाणी टाकायचं म्हणजे लवकर भाजीला उकळी आहे मस्त फुटते. आणि छान आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं. छान नाही, चवीनुसार मीठ. छान मीठ टाकीत नाही तर म्हणजे बोलण्याची पद्धत. तर मस्त चवीनुसार मीठ टाकलं. आता या भाजीला आपण मस्त थीर कडून द्यायची. कमी गॅसवर एकदा उकळी फुटली का नंतर गॅस कमी करायचा आणि थीर अशी भाजी कडून घ्यायची, म्हणजे मस्त सगळी त्याची चव उतरते. तर बघा ह्या छोट्याशा कढईमध्ये आपण काढून घेतलेले आहे आणि इकडं मोठ्या कढईमध्ये पण भाजी ठेवलेली आहे दोन्ही साईडला बघा. तर नक्कीच ट्राय करा. धन्यवाद.